गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तेल्हारा आणि अकोट तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील सिरसोली, चितलवाडी, अळगाव, दानापूर, पाथर्डी, काडेगाव तर अकोट तालुक्यातील पनज, बोर्डी, शिवपूर, उमरा या गावांमध्ये सोयाबीन कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सोयाबीनमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर कपाशी पिकालाही पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। त्यामुळे तेल्हारा व अकोट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे। शासनाने शेताचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सिरसोली आणि परिसरातील गावांमध्ये दुपारी 2च्या दरम्यान अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये सिरसोली परिसरातील महसूल मंडळातील सिरसोली हे गाव, त्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात पराठी, उडीद आणि सोयाबीनचे अतोनात नुकसान झालं। त्या संदर्भात आम्ही तालुका कृषी अधिकारी आणि मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। तहसीलदार साहेबांनी मान्य कृषी अधिकारी यांना पंचनाम्याचे आदेश दिले। मान्य कृषी अधिकारी यांना भेटायला आलो असता ते ऑफिसमध्ये नाही आहेत। त्यांच्याऐवजी मान्य श्री राठोड साहेब यांनी निवेदन स्वीकारलं आणि पुढील पंचनाम्याचे कार्यवाही त्यांनी पीक विमा कंपनीचे मानकर साहेब यांना सूचना दिली। राज्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि त्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, समस्त सिरसोली येथील शेतकऱ्यांची मागणी आहे। विलास बेलाटकर सह संदीप सोळंके, विदर्भ न्यूज, तेल्हारा।